आषाढी वारी विशेष संत मालिका भाग 6 संत गोरा कुंभार। मातीला आकार देणारे हात आणि भक्तीने भरलेले मन। श्री गणेशाय नमः। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। रामकृष्ण हरी माऊली। नमस्कार भाविक हो। आषाढी वारी विशेष मालिकेच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एका महान वारकरी संताची कथा। ते कुंभारकाम करायचे, मातीची भांडी घडवायचे आणि त्याच वेळी त्यांच्या मनात सतत विठ्ठलाचे नामस्मरण देखील असायचे। हे महान संत म्हणजे संत गोरा कुंभार महाराज। संत परिचय। संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील महान वारकरी संत होते। कुंभारकाम हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता। ते माती मळायचे, चाकावर भांडी बनवायचे आणि ती भट्टीत भाजायचे आणि काम करतानाही ते विठ्ठलाचे नामस्मरण करायचे। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। त्यांच्या हातात काम आणि ओठावर नाम अशी त्यांची भक्ती होती। त्यांचा भक्ती प्रसंग एकदा संत गोरा कुंभार आपल्या कामात इतके मग्न होते की विचारायला नको। ते माती तुडवत होते आणि त्याच वेळी विठ्ठलाचे नामस्मरण देखील करत होते। भक्तीमध्ये ते इतके तल्लीन झाले की त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे त्याचेही त्यांना भान नाही। त्यांचे लहान बाळ त्यांच्या जवळ आले, पण भक्तीत तल्लीन असलेल्या गोरोबांना ते काही लक्षात आले नाही आणि त्यांच्या पायाखाली ते बाळ आले। नंतर त्यांना अतिशय मोठे दुःख झाले, मनाला वेदना झाल्या, पण विठ्ठलाने त्यांच्या हातात पुन्हा बाळ आहे तसे सुपूर्द केले। विठ्ठलावरील श्रद्धा अढळ राहिली। अगदी विठ्ठलही त्यांच्या दुःखाने द्रवला। आपल्याला असा संदेश मिळतो की देव आपल्या भक्ताच्या दुःखात त्याच्या सोबत असतो। संत गोरोबांकडून शिकवण मिळते की भक्तीने देवाला इतके आळवा की दुःखात तो प्रत्यक्ष समोर आला पाहिजे। आजचा प्रश्न, संत गोरा कुंभार काय काम करत होते? आपले उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा। भाविक हो, आज आपण पाहिलं संत गोरा कुंभारांकडून अंतर्मनातून देव आठवावा। रामकृष्ण हरी माऊली। जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल। व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।